जाणार आहोत। आपल्यासोबत विशेष पाहुणे जोडले जात आहेत। आपल्यासोबत चर्चेसाठी कर्नल सतीश ढगे जोडले जात आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। आणि सोबतच आपल्या सोबत आहेत रिटायर्ड एअर वाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर। दोघांकडे जात दोघांचे खूप खूप स्वागत। ढगे सर, चाफेकर सर, दोघांनाही सुप्रभात आणि जय हिंद। एअर स्ट्राईकबद्दल मला सगळ्यात पहिले बोलायचं आहे। चाफेकर सर, अशा वेळेसच्या एअर स्ट्राईकसाठी कशा प्रकारे हे केले जातात? आपण बघितलं की 9 टार्गेटेड ठिकाणं होती, अत्यंत प्रिसाईज असा अचूक असा हा एअर स्ट्राईक होता। तुमची साधारणपणे तुमचा अनुभव काय सांगतो? कशा प्रकारे केले जातात हल्ले? आपल्या प्रेक्षकांना सांगायचं तर हा किती महत्त्वाचा आहे? असा हल्ला करायचा असला तर वायुदलापेक्षा दुसरं कुठलंही वापरणं हे शक्यच नसतं। वायुदलाच्या 2-3 गोष्टी वायुदलाच्या मध्ये आहेत, त्या म्हणजे ते दूरवर जाऊन मारा करू शकतं, त्यांचा मारा हा अचूक असतो आणि त्यांच्या माऱ्यामध्ये एक सरप्राईज एलिमेंट असतो। तो कुठलाही असा हल्ला करत असताना सरप्राईज एलिमेंट फार महत्वाचा असतो। दुसरी गोष्ट, आपण शांतता काळात सुद्धा आपले सगळे जे टार्गेट्स आहेत दुसऱ्या राष्ट्रांचे, जे आपले शत्रू आहेत, त्यांचे आपण मेंटेन करतो। त्यामुळे जर प्रिसाईज लोकेशन्स माहिती असतील तर हवाई दलाने हल्ला करणं सर्वात सोयीस्कर असतं आणि अचूक असतं आणि त्यात कोलॅटरल डॅमेज होत नाही, म्हणजे बाकी जनतेला आपण त्रास देत नाही। भारत हा तसा शांतताप्रिय देश आहे, त्यामुळे आपल्याला कोलॅटरल डॅमेज नको असतो। त्यामुळेच हवाई दलाचा हा ॲक्युरेट हमला, हा हवाई हमलाच पहिला होणार हे जवळजवळ सुनिश्चित होतं। आता ही वेळ रात्रीची जी ठरवण्यात आली ती अतिशय उत्तम वेळ होती, कारण रात्रीच्या अंधारात आजकाल नॅव्हिगेशन चांगलं करता येतं आपल्याला, आणि शिवाय आपली जी क्षेपणास्त्र आहेत ती अचूक असल्यामुळे रात्रीच्या अंधाराचा त्याला काही दुष्परिणाम होत नाही आणि ती अचूकपणे आपल्या टार्गेटकडे जातात। त्यामुळे शत्रूला तयार नसताना त्याच्यावर हमला करणे हे रात्रीच जास्त सोयीस्कर असतं, कारण रात्रीच्या अंधारात जास्त गोंधळ निर्माण होतो, कुठून स्ट्राईक येतो आहे त्यांना कळत नाही। त्यामुळे जमिनीवर आणि जिथे हल्ला केलाय त्या टार्गेटवर गोंधळ माजतो आणि तेच आपलं लक्ष असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता हे हमले करत असताना विविध क्षेपणास्त्र उपयोगात आणल्या जातात, यात स्टँड ऑफ वेपन सुद्धा उपयोगात आणतात, म्हणजे दुरून अचूक टार्गेटचा निशाणा घेण्यासाठी सुद्धा आपण मिसाईल्स यूज करतो आणि त्यामुळे आपल्याही विमानांना क्षती पोहोचण्याची शक्यता बरीच कमी असते। असा हा एकंदरीत प्लान असतो आणि वायुदल हा याची सुरुवात करेल हे माहितीच असल्यामुळे जसं अपेक्षित होतं तसं झालंय असंच मी म्हणेन। अनेकांना आश्चर्य वाटतं की ही घटना झाली, पहलगामचा हल्ला झाला, भारताने कधीही कुठलाही आडमार्ग किंवा कुठल्याही आडेवेडे न घेता सांगितलं की आम्ही याचा बदला घेऊ, योग्य वेळीच घेऊ असं सांगितलं होतं। पाकिस्तानला याचा गेल्या वेळेस अनुभव आहे की उरीच्या वेळेस काय झालं होतं, बालाकोट सर्जिकल स्ट्राईक कसे झाले होते। इतका अनप्रिपेअर्ड असावा पाकिस्तानने किंवा तिथल्या त्यांच्या दहशतवादी तळांवरती भारताने थेट जाऊन आत हल्ला केला, त्यांचं कंबळ तिथे मोडलं, पण हास्यास्पद वाटतंय। कर्नल ढगेंसाठी प्रश्न होता, कर्नल ढगेंकडे आवाज जाते? ओके ओके, कमलेशजी जय हिंद। जय हिंद। प्रश्न जो तुम्ही ते मला त्या ठिकाणी विचारला, नक्कीच हे जे ऑपरेशन त्या ठिकाणी होतं, माझ्या मते आपले जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह, स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह आणि पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी फेज 1 ऑफ ऑपरेशन सिंदूर आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। आणि यामध्ये जे आहे जॉईंट ऑपरेशन होतं, इंडियन आर्मी त्याचबरोबर इंडियन एअरफोर्स यांचं हे जॉईंट ऑपरेशन आहे। आणि त्याच्या सोबतीलाच डिप्लोमॅटिकली ज्या प्रकारचा आंतरराष्ट्रीय विश्वास, मुख्यतः अमेरिका, रशिया, UAE, सौदी अरेबिया यासारख्या देशांचा जो विश्वास आपण संपादन केला, त्यांना एक प्रकारे जे विश्वासात घेतलं आणि त्यामुळेच काही मिनिटांमध्येच आपल्याला
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा सुद्धा एक प्रकारे आपल्याला सपोर्ट करणारा अशा प्रकारचं विधान आलं. म्हणून मला वाटतं की इट इज अ टीम एफर्ट, आणि या टीम एफर्टच्या माध्यमातून अतिशय सिस्टमॅटिकली भारतीय आर्म्ड फोर्सेसवर जो विश्वास आपल्या राजकीय नेतृत्वानं त्याचबरोबर सामान्य जनतेनं टाकला होता. काही दिवसांपूर्वीच आपल्याला आठवतं की ऑपरेशनल फ्रीडम आपल्या सरकारनं हे आर्म्ड फोर्सेसला दिलं होतं, आणि किती प्रोफेशनली कॉम्पिटंट आहेत, त्यांच्यामध्ये काय क्षमता आहे. ज्यावेळेस त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांना पूर्ण एक प्रकारे मुभा दिली निर्णय घेण्याची, तर काही दिवसांमध्येच आपण अतिशय प्रोफेशनली हा हल्ला त्या ठिकाणी केला. कारण जसं चाफेकर सरांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की हे इतके सिस्टमॅटिक अशा प्रकारचं ऑपरेशन होतं. शॉर्ट स्विफ्ट लिमिटेड स्ट्राईक्स केले. नेमका आमचा प्रॉब्लेम जो आहे आमचा पाकिस्तानचा प्रॉब्लेम नाहीये, आमचा पाकिस्तानच्या लोकांशी जी आहे दुश्मनी नाहीये, आमचा प्रॉब्लेम दहशतवादाचा आहे. मग या दहशतवादांचे जे टेररिस्ट लॉन्च पॅड आहेत ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत, त्यांचे आका हे पाकिस्तानमध्ये लपून बसतात. मग पाकिस्तानच्या लष्करानं ISIनं त्यांना सपोर्ट केला तरच आम्ही पाकिस्तानच्या लष्कराला जे आहे या सगळ्या भानगडीमध्ये आम्ही ओढू. ऑर अदरवाईज पाकव्याप्त काश्मीर जो अधिकृतरित्या भारताचाच भाग आहे तिथे जाऊन आम्ही आमच्या सुरक्षिततेशी संबंधित जे कोणी प्रॉब्लेम क्रिएट करतात त्या टेररिस्ट लॉन्च पॅडला उद्ध्वस्त केलेला आहे. मदरशांमध्ये जे ट्रेनिंग कॅम्प होते त्यांना आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे. लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद यांचे जे हेडक्वार्टर होते मुरिदकेमध्ये आणि बहावलपूरमध्ये त्यांना आम्ही त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि इथे कुठेही कोलॅटरल डॅमेज न होऊ देता, सामान्य जनतेला कुठलंही नुकसान न होऊ देता अतिशय प्रोफेशनली आपण हे सगळं त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या आर्म्ड फोर्सेसचं, राजकीय नेतृत्वाचं आणि मुख्यतः मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या संबंधित डिप्लोमॅट्सचं हे यश आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. बॉल इज इन पाकिस्तान कोर्ट नाऊ. आता ते कसं रिटॅलिएट करतात, आणि जर त्यांनी रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न केला तर कितीतरी पटीनं जास्त त्यांना त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळणार आहे. ये तो बस झाकी आहे असं जर आपण म्हटलं या फेज 1 ऑफ ऑपरेशन सिंदूरला पाहून, तर ते चुकीचं ठरणार नाही. नक्कीच नक्कीच. तुम्ही सोबत राहा ढगे सर. आमच्या चाफेकर सर, रात्रीचा यशक तुम्ही मगाशी याच्याशी बोलला, तुम्ही मगाशी याच्याबद्दल एक मुद्दा म्हणत होता, तुमचं काय मत आहे या सगळ्या प्रकाराबद्दल? माझं मत हेच आहे की कोणताही असा हल्ला जो नियोजित असतो तो तिन्ही फोर्सेसला मिळूनच असतो. परंतु मी जो तुम्हाला मुद्दा सांगत होतो तो हा होता की तिन्ही दल एकत्र येऊन ही कारवाई करत असले तरी सुरुवात ही हवाई दलाच्या हल्ल्यानीच होणार हे सुनिश्चित होतं. आणि ते मी परत एकदा रिएट करतो, त्यात कोणी शंकाच ठेवू नये. कारण त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलंच आहे. एक इनरंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हवाई दलामध्ये. ते दूरवर जाऊन मारा करू शकतात, ते अचूक मारा करू शकतात, आणि त्यांच्या माऱ्यामध्ये एक सरप्राईज एलिमेंट असतो. त्याचा उपयोग पूर्ण करून आपण केलाय. आर्मी नेव्ही सुद्धा सतर्क आहेच, त्यांचे सुद्धा यात सहभाग असणारच हे निश्चित आहे. मी तुम्हाला एकच चाफेकर सर एकच सेकंड सांगतो. तुम्हाला काही निवडक जागी हल्ला करायचा असतो. चाफेकर सर एक सेकंड थांबवत आहेत. कुटुंबियांची प्रतिक्रिया, त्या कुटुंबियांची प्रतिक्रिया ऐकून तुमच्याकडे परत येतो. एकच सेकंद, त्यांची प्रतिक्रिया महत्वाची. तू रात्री हे सगळं बघत होता, पाहून पहिली प्रतिक्रिया काय तुझी? पाहून बरं वाटलं. बाबांना शांती मिळाली असेल, असं बाबांना शांती मिळाली असेल हे बघून, एवढं सांगू शकतो. ज्या पद्धतीनं तुमच्यासमोर फॅमिलीवर अटॅक झाला होता त्यावेळी हे सगळ्यांनी ज्या पद्धतीने विचारलं होतं, परत कुठलीही दया दाखवली नव्हती, त्याच पद्धतीचा हा हल्ला असं म्हणता येईल? बरोबर आहे. त्यांनी आम्हाला काही, म्हणजे माझा एक मामा होता, तो फक्त एवढं बोलत होता की आम्हाला जाऊ द्या, त्याला काही दया न दाखवता त्याला सरळ शूट केलेलं. सेम माझ्या दुसऱ्या मामाला आणि नंतर माझ्या बाबाला पण. त्याच प्रकारे हे काल रात्री त्यांनी मिशन सिंदूर म्हणून एअर स्ट्राईक केलेली आहे. त्याचा आम्हाला हे झालेला आहे, आनंद झालेला आहे. बस एकंदरीत पाहायला गेलं तरी जे आतंकवादी त्यांचे हब आहेत, जिकडनं आतंकवादी निर्माण करून हे पाठवायचे, अशाच याला टार्गेट केलेलं आहे. आणि भारतीय सेनेने ज्या पद्धतीने ट्विट केलेलं आहे की कुठंतरी आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे, यावरती काय? त्याच्यावरती मी म्हटल्याप्रमाणे समाधानी आहे. त्यांनी म्हणजे जिथनं हे सगळे अतिरेकी निघतात त्या 9 जागांवरती त्यांनी टार्गेट केलेलं आहे, आणि अशाच अजून कारवाया व्हाव्यात अशी इच्छा आहे. जो आपण जर पाहिला असेल की आता ही फक्त सुरुवात आहे,
अजूनही अशा पद्धतीचे हल्ले केले जातील असं देखील भारतीय सैन्याने स्पष्ट केलेलं आहे. पूर्ण दहशतवाद संपेल याची अशी मोहीम चालवली पाहिजे. 100% पूर्ण नेस्तनाबूत करून टाकलं पाहिजे अशा सगळ्यांना. हिंदी संजय लेले यांचे पुत्र, त्यांची ही प्रतिक्रिया होती. डोंबिवलीचे संजय लेले, पहलगाममधल्या हल्ल्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मुलाची ही प्रतिक्रिया होती. आणि जवळजवळ सगळ्याच कुटुंबियांची आपण प्रतिक्रिया बघितल्यात की त्यांचं जगदाळे कुटुंब असेल किंवा आता लेले कुटुंबी असेल, सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की एक योग्य प्रकारे धडा शिकवला गेला आणि स्वागत केलं, एक प्रकारे आनंद व्यक्त केला.